शेतकरी मित्र नमस्ते. कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानाअंतर्गत आपण रामापूर या ठिकाणी आपल्याच ग्रुपचे सभासद शेतकरी वैभव शिंदे चेअरमन साहेब यांच्या ढोबळी मिरची ह्या पूर्णपणे सेडनेट हाऊसमध्ये केलेल्या प्लॉटमध्ये आलेला आहोत. एकंदरीत भूमी पॉवर PSP ऑलराऊंडर याचा जमिनीतूनही वापर आणि वरूनही स्प्रेमधूनही वापर झालेला आहे. एकंदरीत बेसल डोस घातला त्यावेळेला आपण यामध्ये रायझरचाही वापर केला होता. हा प्लॉट आहे, हा वैयक्तिक त्या शेतकऱ्यांनी टार्गेट धरलं आहे की संपूर्णपणे एक वर्षभर पूर्णपणे प्लॉट चालवायचा. आज रोजी ही प्लॉटची स्थिती सरासरी किती दिवस झालेत प्लॉटला? 40 दिवस झाले. 40 दिवस झाले आहे ना. ओके, एक 45 ते 50व्या दिवशी पहिला तोड आपला येतोयच बरोबर. आता एकंदरीत कॅनवापी ग्रीप आपण जे म्हणतो, एकंदरीत मला पानाची जी जाडी आहे की नाही ती जाडी पानाची दाखवा बघू जरा हाताने. पान एकदम रुंद राहट मजबूत झाले तयार आहे ना. फक्त शेतकरी मित्र याच प्लॉटला थोडंसं पेर लांब पडण्याचा प्रादुर्भाव झाला. तो का तर मागील एक 15 दिवसापूर्वी एकसारखा 4-5 दिवस सततचा पाऊस, वीज वारा भयंकर प्रमाणात वाढत होता. ते वीज वारा वाढला की नायट्रोजनचं प्रमाण वाढलं जातं. ते नायट्रोजनचं प्रमाण वाढलेलं ह्याच्यात पेर लांब पडलं. पण इथून पुढं ते कंट्रोल करण्यात आपल्याला हळूहळू यश येत जाईल. कारण किती जरी झालं तरी सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपला भाजीपाल्याचा प्लॉट असतो त्याला पेर लांब पडते, त्यावेळेला एकमेव कारण असतं की निसर्गामध्ये ज्यावेळेला वीज वारा भरपूर प्रमाणात होत असतो, त्या विजा काढलेल्या विजेतून, चमकणाऱ्या विजेतून नायट्रोजन भरपूर प्रमाणात पिकाला भेटला जातो. त्यावेळी आपण 0050 किंवा 13-045 या खताचा वापर करावा. त्याने करूनच वाढणार पेर थोडंसं आटोक्यामध्ये येईल. एकंदरीत या प्लॉटचं आपण वेळोवेळी वरच्या वेळी शूटिंग घेत राहू. धन्यवाद.